म्हणजे रिक्षा मिळणं अवघड आहे यावेळेस. आणि हे खड्डे, रस्त्याचे खड्डे वगैरे. हो हो हो, श्वास घ्यायला त्रास होतो, खोकल्याचा त्रास होतो, सर्दी. आता तर सकाळी तर असं चालू आहे की जे आपण थंडीमुळे म्हणतो की ओलसावा येतो, तो ओलसावा नाहीये, तर प्रदूषणाचाच पूर्ण काळोख असतो तो. पण जे काम करतायत त्यांना मतदान करणं योग्य राहील. पक्ष पाहून नाही, काम पाहून मतदान करू आम्ही. पण खूप ट्रॅफिक असतं, खूप जाम असतं. म्हणजे अजून तरी 6:45 होते. अजून एक अर्ध्या तासानंतर तर अजून जाम होईल, अर्ध्या पाऊण तासात. मीटरच्या रिक्षा फक्त त्या साईडला चालू झाल्यात, खडकपाडा साईडला. ते पण मी अजून तरी बघितलेलं नाहीये. पण मीटरवर कोणीच यायला तयार नसतं. असं ₹50, ₹60 जे मनाला येईल ते मागतात ते लोकं. पॉल्युशन तर पहिलेपेक्षा जास्तच आहे. म्हणजे दिवसेंदिवस की तिकडे श्वास घ्या तर असं वाटतं 2 सिगरेट फुकलेत. म्हणजे जो काम करेल त्यालाच मत मिळायला पाहिजे. पण ऑनेस्टली कोणी कामं करत नाही. कोणीही कामं करत नाही. कोणीही निवडून येऊ दे. ट्रॅफिकसाठी मेन आहे तुमचा सिव्हिक सेन्स. तुम्ही सरकारी बस आहे म्हणून तुम्ही मेंटेनन्स ठेवणार नाही. गाडी तुमचा स्टार्ट केली आहे, काळा घुर मारतो. पाठीमागचा माणूस पूर्ण काळा होऊन जातो. हे नाही झालं पाहिजे ना. आणि हे बघा तुम्ही जर बघितलं तर गाड्या वगैरे खूप म्हणजे गर्दी खूप आहे. आणि पोल्युशन जर बघितलं तर मी खिशामध्ये मास्क घेऊनच फिरतोय म्हणून तुम्हाला दाखवू पण शकतो मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्पॉटलाईट विथ मुकेश. आज आलेलो आहोत आपण कल्याण वेस्टला आणि आज इकडच्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या समस्या आणि येणाऱ्या निवडणुकींबद्दलचं त्यांचं मत. कल्याणमध्येच राहतात, स्थानिक आहात? हो सर, हो सर. अच्छा, या वेळेला संध्याकाळच्या वेळेला मला बघितलं मी तुम्हाला स्टेशनहून चालत येताना. रिक्षा किंवा कनेक्टिव्हिटी नाहीये का तुमची? नाही आहे सर, पण एवढं आहे की ते रिक्षा अशा आहेत की म्हणजे रिक्षा मिळणं अवघड आहे यावेळेस. आणि एवढी ट्रॅफिक असते, रिक्षांची चेंगराचेंगर असते की एक जो आमचा प्रवास असतो ट्रेनचा, तो करून जो येतो आम्ही आणि जेव्हा कल्याण स्टेशनला उतरतो तर रिक्षासाठी जी शोधाशोध करावी लागते. आणि हे खड्डे, रस्त्याचे खड्डे वगैरे. आणि आपला बघितला तुम्ही आता बैल बाजार बघितला, पुढे निघाले तर आपले हे शिवाजी चौक आहे आणि सदानंद चौक, तिथपर्यंत पोहोचत पोहोचतच 1.5 तास 2 तास आरामात जातो. म्हणून चालणंच तुम्हाला योग्य. चालणं योग्य वाटतं आणि तिथून पुढे मग रिक्षा पकडावी आणि मग जावं. अच्छा, मग या ट्रॅफिकमुळे तुम्हाला काय वाटतं कल्याण पश्चिम मध्ये विशेषतः आता सध्या प्रदूषणाचे वगैरे भरपूर त्रास होतो तुम्हाला? हो हो हो, श्वास घ्यायला त्रास होतो, खोकल्याचा त्रास होतो, सर्दी. आता तर सकाळी तर असं चालू आहे की जे आपण थंडीमुळे म्हणतो की ओलसावा येतो, तो ओलसावा नाहीये, तर प्रदूषणाचाच पूर्ण काळोख असतो तो. याला जबाबदार तुम्हाला काय वाटतं, प्रशासन आहे का इकडचे राजकीय नेते याला जबाबदार आहेत? आपण राजकीय नेते तर नाही बोलू शकत, कारण जसे पॉप्युलेशन वाढतंय तशा गाड्या वाढतायत. जर याच्यावर एक मार्ग काढला, नेत्या लोकांनी प्रबंध केला की ई बाईक निघाली आता, त्या जर सक्ती केली, ई ऑटो केल्या, तर प्रदूषण कमी होईल त्याच्यावर. येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकी आहेत, या संदर्भात माहिती आहे का तुम्हाला? हो हो, माहिती आहे, माहिती आहे. कल्याण पश्चिम मध्ये येत्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे एक हाती सत्ता होती, बीजेपी सोबत मित्र पक्ष म्हणून. बरोबर. पण येणाऱ्या काळामध्ये आता महापौर कोण हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. बीजेपी पण त्याच्यावरती दावा ठोकते आणि शिवसेना पूर्वीपासूनच त्याच्यावर काम करते. कल्याण पश्चिमला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महापौर कोणत्या पक्षाचा? नाही, पक्ष वगैरे तर बोलता येणार नाही, असं उघड उघड सांगता येणार नाही, पण जे काम करतायत त्यांना मतदान करणं योग्य राहील. म्हणजे तुमचं मत काय की काम पाहून मतदान करणार, पक्ष पाहून नाही? पक्ष पाहून नाही, काम पाहून मतदान करू आम्ही. आणि जे काम करतील त्यांनाच निवडून आणू, ते कोणत्याही पक्षाचे असो, आपल्याला काम होण्याशी मतलब आहे. तुम्हाला येत्या 5 वर्षामध्ये कल्याण पश्चिम मध्ये जर काही सुधारणा बघायची इच्छा असेल तर तुम्हाला अशी कोणती कामे वाटतात की ते आवश्यक कल्याण पश्चिम मध्ये झाली पाहिजे? 24/7 पाणी, 24/7 पाणी हे गरजेचं आहे. दवाखाने, ट्रॅफिक याच्यावर नियंत्रण केलं. आणि एक राहिली तर स्कूल. स्कूल पण असा एक विषय आहे आता चालू सध्याचा, की स्कूलवाले आपले जे मनाला येईल
ती आपली सक्ती चालवतायत. म्हणजे तुम्ही फीस बद्दल फीज फीज असली किंवा हे हॉस्पिटल असले, परत आपले ट्रॅफिक असली, या रिक्षावाल्यांची मजुरी असली, की रिक्षावाले कसं जिथलं भाडं पाहिजे तिथेच ते जाणार, आपलं ऐकत नाही. हे रस्त्याचे कामं वगैरे काही आता बरीच नवीन सुधारणा चालू आहे तशी गव्हर्नमेंटची. कल्याण पश्चिमला काही दिवसापूर्वीच मीटर पद्धतीने रिक्षा चालू करण्यात आल्या होत्या. तुम्हाला स्टेशनला किंवा कल्याण पश्चिम मध्ये कोणत्याही ठिकाणी मीटरवरती रिक्षा चालताना दिसतात का? नाही, अजूनपर्यंत तर नाही दिसली मला. काही आहेत 100 मधून 1-2 जे आपण स्वतः सांगितलं की मीटरवर जाऊ तर ते जातात, नाहीतर काही तर असे बोलतात की इधर मीटर पद्धत नाहीये आणि ते तोंडाने आपला भाव सांगतात आणि त्या भावाने नेतात. मित्र कल्याण मध्येच राहतो. हो, कल्याणमध्ये मी साधारण 4 ते 5 दिवस झालं शिफ्ट झालोय आणि अच्छा, नवीनच आलेला आहे कल्याण. जॉब साठी आलेलो आहे. फायनान्स कंपनीमध्ये जॉब करतोय आणि जर सांगायचं जर झालं तुम्हाला तर मी रोज कल्याण टू या ठिकाणी म्हणजे ऑफिससाठी रोज ट्रॅव्हल करतो. पण गर्दीची खूप सारी समस्या जाणवती आणि पोल्युशन जर बघितलं तर मी खिशामध्ये मास्क घेऊनच फिरतोय म्हणून तुम्हाला दाखवू पण शकतो मी. म्हणजे मी दुपारनंतर म्हणजे जेव्हा मी ऑफिससाठी जातोय तर मी मास्क वेअर करूनच फिरतो. खूप सारं प्रदूषण पण आहे म्हणजे धूळ वगैरे असतीये, तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तो कुठून आलेला आहे? तुझं गाव कोणतं? मी अहमदनगरवरून आलोय, अहिल्यानगर. मग प्रदूषणाच्या मामल्यामध्ये तुला भरपूर त्रास होत असेल. हा, प्रदूषण आता अहिल्यानगरचं वातावरण आणि कल्याणचं वातावरण जर बघितलं तर या ठिकाणी बरंचसं पोल्युशन जास्त आहे. आणि बघा तुम्ही जर बघितलं तर गाड्या वगैरे खूप म्हणजे गर्दी खूप आहे, तर त्यामुळे थोडासा त्रास होतोच. अच्छा, तुला कनेक्टिव्हिटीसाठी काय प्रॉब्लेम होतो का? कनेक्टिव्हिटीसाठी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जर बघितलं आता रेल्वेचं एवढं चांगलं आहे, लोकल्स असतात वेळची वेळ येतात आणि त्यानंतर आपल्याला जर कुठं शेअरिंग रिक्षा पाहिजे असेल तर रिक्षा भेटते. आपण कुठं आपल्याला वेगळ्या ठिकाणी जायचंय तर आपण ऑटो करून वगैरे जाऊ शकतो. पण प्रॉब्लेम हा होतो की गर्दी खूप असते, त्यामुळे आपला वेळ जास्त जातो ट्रॅफिकमुळे. अच्छा, या ट्रॅफिक मुळे तुझा वेळ जातो. कामाच्या ठिकाणी नवीन नवीन जॉईन झालेला आहे बोलतो. तर मग या सगळ्या जुळवून घेण्यामध्ये तुला किती तारांबळ उडते तुझी? हा, आता तसं जर बघितलं तर मी थोडस लवकर म्हणजे ऑफिसला गर्दीमुळे मी लवकर निघतो आणि वेळेवरच पोहोचतो ऑफिसला, त्यामुळे तर जास्त काही प्रॉब्लेम झाला नाही मला. या 3 ते 4 दिवसामध्ये कल्याण मध्ये तू काम करत असताना येणाऱ्या निवडणुकीचा काय वारा जाणवला का? हा, निवडणुकीबद्दल जास्त काही चर्चा झाली नाही, कारण मी पण नवीन असल्यामुळे जरा थोडस इंटरॅक्शन लोकांसोबत कमी आहे. तर निवडणुकीबद्दल किंवा राजकारणाबद्दल जास्त काही चर्चा नाही. धन्यवाद मित्रा. मित्र, राहायला कल्याणलाच का? हो, कल्याणलाच. आता कामावून आलायस? येस कामावरून आलो होतो. चालत आलायस, तुला रिक्षा नाही भेटली? नाही, रिक्षा नाही मिळाली, मी चालत आलोय. सगळं ट्रॅफिक बद्दल तुझं मत काय? ट्रॅफिक खूप जास्त आहे, संध्याकाळी खूप जास्त असतं ट्रॅफिक. आता तरी कमी झालंय कारण शारजा ब्रिज मध्ये काम चालू होतं त्यामुळे. बट खूप ट्रॅफिक असतं, खूप जाम असतं. म्हणजे अजून तरी 6:45 होते, अजून एक अर्ध्या तासानंतर अजून जाम होईल, अर्ध्या पाऊण तासाने. कल्याण पश्चिमला गेल्या आठवड्यामध्ये जाहीर केलं होतं की मीटरच्या रिक्षा चालू झालेल्या आहेत. तर तू स्टेशनहून येताना तुला का या साईडला तरी अजून मीटरच्या रिक्षा चालू झालेल्या नाहीत. सगळे मनमानी काय पण पैसे मागतात. 50 रुपये, 60 रुपये, म्हणजे 26 रुपये पण होणार नाही. मीटर पडल्यानंतर 1 रुपया पण वरती जाणार नाही. एवढं कमी डिस्टन्स आहे माझ्या घराचं स्टेशन पासून. पण मीटरवर कोणीच यायला तयार नसतं. असं 50 रुपये, 60 रुपये जे मनाला येईल ते मागतात ते लोक. मीटरच्या रिक्षा फक्त त्या साईडला चालू झाल्यात, खडकपाडा साईडला, ते पण मी अजून तरी बघितलेलं नाहीये. या ट्रॅफिक मुळे तुला पॉल्युशनचा काय अनुभव आहे? असं किती वाढलेलं आहे पॉल्युशन? पॉल्युशन तर पहिल्यापेक्षा जास्तच आहे. म्हणजे दिवसेंदिवस की इकडे श्वास घ्या तर असं वाटतं 2 सिगरेट फुकलेत. लिटरली म्हणजे एवढं पॉल्युशन आहे. पण आता काय करणार, वी हॅव टू सर्व्हाइव्ह, जाणं येणं करावंच लागतं. तुला ट्रॅफिक हा रोडवरची तर गाड्यांमुळे झालेली आहे, पण तुला चालताना रस्ता तरी मिळतो का? नाही मिळत. मला फुटपाथ बघावा लागतो. फुटपाथवर पण विक्रेते बसलेले असतात, त्यामुळे तोही इश्यू आहे. आणि पार्किंगसाठी जागाच नाहीये. म्हणजे लोक गाड्या कशा लावून, स्पेशली हे रिक्षावाल्यांना कशा पण लाईन लावून जातात आणि जास्त मनमोजी होणार रिक्षावाल्यांचा चालतो. बट ठीक आहे, आता त्यांचा पण धंदा, त्यांच्यावर पोटपाणी, आपण काय बोलू शकत नाही. येणाऱ्या निवडणुकींबद्दल तुला माहिती आहे का? महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत. नाही, मी आय डोंट लाईक पॉलिटिक्स, सो मी त्यामध्ये जास्त बघत पण नाही. पण जेनझी तर आता सध्या न्यूज मध्ये सर्वात पुढे. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी जेनझीला खूप जास्त कॅच करण्याचा प्रयत्न करते, यंग पॉप्युलेशनला. तर त्या हिशोबाने तुझं एक मत आहे? नाही, बट यंग तर आहेस. यंग आहे, बट आय एम नॉट जेनझी. ओके. बट मला पॉलिटिक्स मधील
इंटरेस्ट पण नाही आणि आवडायचं नाही. आता पॉलिटिशियननी तर सगळं करायला हवं, पण आता जाऊ दे, आपण आपल्या लाईफ जगत मत देतोस का निवडणुकांमध्ये? नाही. दिलं पाहिजे. हा, दिलं पाहिजे. आता समज तू या निवडणुकीमध्ये मत द्यायला जर गेलास तर पक्षाचा प्रभाव असेल का काम करणाऱ्या माणसाचा? काम करण्याच्या माणसाचा, म्हणजे जो काम करेल त्यालाच मत मिळायला पाहिजे. पण ऑनेस्टली कोणीही कामं करत नाही. कोणीही निवडून येऊ दे, मी नोटामध्येच टाकीन. नाही, मग माझं असं म्हणणं आहे, तू मतदान नसेल करत तर ऍटलीस्ट नोटासाठी तरी तू जायला हवं. हे नोटामध्येच गेलो तर नोटामध्येच टाकेल. दॅट वोट इज ॲज गुड ॲज नेग्लिजिबल. सो आय एम सेइंग की पॉलिटिशियन, मी तर म्हणतो यार, जनता पॉलिटिक्स बने. माणसांनी स्वतःहून जर सिव्हिक सेन्स, बेसिक ट्रॅफिकसाठी मेन आहे तुमचा सिव्हिक सेन्स. म्हणजे कुठली गाडी गेली पाहिजे. आता इकडनं 2 लेन असतात, इकडनं जातात पण येतात पण. बट थोडं जरी 2 मिनिटं जरी थांबलं तरी लोक साईडनी जाऊन पुढे थांबवतात. पेशन्स नाही राहील. पेशन्सच नाहीये. 2 मिनिटं लेट होऊन काय होणार आहे? तुमचं कुठे करोडोची डील आहे का? तुमची गर्लफ्रेंड वाट बघते का? काय आहे म्हणजे? एवढी घाई काय? एवढी घाई काय आहे बाबा? केवढी घाई काय आहे? आता तुला निवडणुकीमध्ये पॉलिटिक्स मध्ये काय हे नाही, बट तुला कल्याण वासी म्हणून तुला तुझ्या शहरांमध्ये काय सुधारणा झालेल्या बघायला आवडेल? मेन म्हणजे ट्रॅफिक रूल्स नीट करा. जागोजागी तुम्ही जर सिग्नल्स व्यवस्थित जे आहे चालू ठेवले. आता लाल चिकीचा सिग्नल जो असतो कधी चालू असतो कधी बंद असतो. बट ते मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं आणि जे पोलीस डिपार्टमेंटमध्ये ट्रॅफिक हवालदार वगैरे आहेत, त्या लोकांना त्यांचं पण काम सोपं नाहीये. नॉट ॲट ऑल. आय एम एक्स एनसीटी कॅडेट. आर्मी स्कूलमधून पण मी जाऊन आलोय, त्यामुळे ही गोष्ट मला माहिती आहे की दिवस रात्र तुम्ही दोनामध्ये उभं राहणार पॉल्युशनमध्ये. तो पण माणूसच आहे शेवटी. बट टेक्निकली तुम्ही किती मॅनेज करू शकता? म्हणजे एखाद्याने जर रूल ब्रेक केला तर त्याला तुम्ही फाईन एवढा मोठा ठेवा की तो रूल ब्रेक करायला घाबरेल. ठीक आहे, तुम्ही असं काहीतरी करा की त्यांनी रूल ब्रेक होणार नाहीत आणि ते कॅप्चर होतील जागोजागी. म्हणजे तुमचे माणसं असे ठेवा की रूल ब्रेक करता त्यांनी पकडलं पाहिजे. तुम्ही ट्रॅफिक रूल्स व्यवस्थित शॉर्ट तुला असं म्हणणं आहे की मॅन पॉवर पॉवर वाढली पाहिजे प्रत्येक ठिकाणी. जसे तुम्ही आता गाड्या पण खूप वाढतायत. प्रत्येकाच्या घरी 4-4, 5-5 गाड्या आहेत. गरज काय आहे? आपल्या गव्हर्नमेंटने काही वर्षापूर्वी एक नियम काढलेला, प्रत्येक घरामध्ये एक गाडी. हा, नियम कुठे आहे तुला दिसतोय? कुठेच नाही. सगळ्यांच्या घरात 3-3, 4-4, 5-5 गाड्या आहेत. जो तो येतो, माझी गाडी वेगळी, बापाची गाडी वेगळी, माईची गाडी वेगळी, बायकोची गाडी वेगळी, सगळ्यांच्या वेगवेगळ्या गाडीत. गरज काय? आणि दुसरी गोष्ट मी तर म्हणतो, हे सगळं बंद करून जर पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चालू केलं, एका बसमध्ये 60-70 लोक, 80 लोक आरामात जातात. जर तुम्ही रिंग रूट बरोबर चालू ठेवलं टाइम टू टाइम, का होईल ट्रॅफिक? का प्रत्येक जण महानगरपालिकेची जी KDMT ची जे बस सेवा आहे त्याचे त्याचे रूट्स हे अजून वाढवले पाहिजे किंवा ट्रान्सपोर्टेशन वाढवलं पाहिजे. व्यवस्थित केलं पाहिजे. तुमच्या ज्या एक्झिस्टिंग बस आहेत त्या पण जरा चांगल्या कंडिशन मध्ये ठेवा. करेक्ट. की पब्लिकला त्याच्यातून ट्रान्सपोर्ट करण्याची इच्छा होईल. इच्छा बनवेल. आणि ते तुम्ही सरकारी बस आहे म्हणून तुम्ही मेंटेनन्स ठेवणार नाही. गाडी तुमचा स्टार्ट केली, काळा घुर मारतो, पाठीमागचा माणूस पूर्ण काळा होऊन जातो. हे नाही झालं पाहिजे ना. तुम्ही बस रूट व्यवस्थित चालू ठेवा, काय हरकत नाहीये. हे बघा, चाला ट्रॅफिक इथे. काय जरा पेशन्स नाही त्या रिक्षावाल्याला, डायरेक्ट घुसायचंय. जाऊ दे ना ट्रॅफिक. हा रिक्षावाला घुसला. घरामध्ये कधी या समस्यांबद्दल विचार होतो तर कल्याण मध्येच राहायची इच्छा होते का? मग कल्याण कसं बॉर्न अँड बॉट अप कल्याण. मी पण, माझे आई वडील पण, त्यामुळे ते एक इमोशनल फॅक्टर येतो, ते सुटत नाही. आपलं शहर म्हणून तुला सुधारणा झालेला सुधारणा तर कोणाला नाही आवडत. डेव्हलप तर झालंच पाहिजे ना. क्लिनलीनेस इज इम्पॉर्टंट. तुम्ही जे पण आहे पॉल्युशन ते कंट्रोलमध्ये ठेवा. आता त्यांनी इथे लावलंय नॉईज पोल्युशन, बट हे फक्त लावलंय. कोण फॉलो करते? इथे किती वाढला त्याचा डीपी, किती वाढला, कमी झाला? जर वाढला, कशामुळे वाढला? कुठल्या गाडीमुळे वाढला? ट्रॅफिकमुळे वाढलाय? कशामुळे वाढलाय? काहीच नाही. त्याला ट्रॅकच नाहीये. तो फक्त लावून शो साठी ठेवला की आम्ही हे पाऊल उचलले, बट व्हॉट इज द ट्रॅक रेकॉर्ड? आपला मित्र जरी पॉलिटिक्स नाही आवडत, त्याला वोटिंग पण नाही केली आहे म्हणतो आतापर्यंत, परंतु त्याला त्रास भरपूर आहे. आणि हा जर त्रास दूर करायचा असेल तर तुझ्या माझ्या सारख्यांनीच वोट्स करण्यासाठी बाहेर निघलं पाहिजे. नक्की तर नोटामध्येच करेल. शुअर शॉट नोटामध्येच वोट करेन मी. आपण अपेक्षा करू त्याला कोणता तरी उमेदवार आवडेल आणि तो वोट करेल. धन्यवाद. ओके, थँक्यू सो मच. छान बोललात तो.